ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सुरक्षेच्या कारणास्तव ड्राय डे जाहीर केलाय. 14 जानेवारी रोजी या तिन्ही शहरांमध्ये मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. ठाणे शहरातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या 3 मोठ्या महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी 14 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस ड्राय डे पाळण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहील. वाईन शॉप्स, बिअर बार आणि रेस्टॉरंट्स जिथे बसून मद्यप्राशन केलं जाते, देशी दारूची दुकानं, क्लब आणि रिसॉर्ट्स, इतर संबंधित परवाने असलेली ठिकाणे बंद राहतील. आदेशाचं उल्लंघन केलं त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात किंवा त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्यानं त्या दिवशीही निकालापर्यंत काही ठिकाणी निर्बंध राहण्याची शक्यता आहे. सब मिलके आज आमची युती ही जागा वाटपासाठी नाही तर मराठी माणसाला जागं करण्यासाठी आहे असं ठामपणे सांगत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घराघरात पैशांची पाकिटं फिरत असून कोट्यावधींच्या ऑफर दिल्या जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय. ठाण्यात गडकरी रंगायतनसमोर आयोजित संयुक्त सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर चांगलंच तोंडसूक घेतलं. उद्योगपतींच्या प्रभावाखाली देश आणि राज्य चालवलं जात आहे. विकासाऐवजी विनाशाची गती सुरू आहे. मुंबई ठाण्याची आर्थिक आणि प्रशासकीय वाताहत झाली असून महापालिकांची तिजोरी रिकामी केली जात आहे अशी टीकाही ठाकरे यांनी केली. कल्याण डोंबिवलीतल्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये घराघरांमध्ये पैशांची पाकिटं जात आहेत. आता निवडणुका संपल्यात, नेमणुका सुरू झाल्या आहेत. देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही. राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही. उलट अदानी देश चालवेल. आम्ही एकत्र नव्हतो तर म्हणत होते का आला नाहीत. आता एकत्र आल्यावर मला विचारणा झाली, जागा वाटप कसं झालं? मी त्यांना उत्तर दिलं की जागा वाटपासाठी एकत्र आलोच नाही. मराठी माणसाला जागा करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा टोलाही ठाकरेंनी लगावला. दुसरा प्रश्न येतो, मराठी माणसांचं ठीक आहे, इतर भाषिकांचं काय? आमचा विरोध दुसऱ्या भाषेला किंवा भाषिकांना नाही, परंतु जो दादागिरी करतोय त्याला जर त्याच भाषेत उत्तर दिलं नाही तर कशाला शिवरायांचं नाव घेतलं? जे दादागिरी करत आहेत त्यांना कान फटवलं तर चुकलं काय? मराठी आमची आई आहे, हिंदी आमची मावशी आहे. मध्ये एक गद्दार बोलला की आई मेली तरी चालेल. तुमची हिंमत कशी काय होते? मोहन भागवत म्हणत आहेत ना, कुटुंब वाढवा, मग वाढवा की कुटुंब. त्यातल्या किती जणांना नोकरी लावणार? जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतोय तो आता मराठी माणसांशीही गद्दारी करत आहे. या गद्दारानं जमीन दिल्यावर बावनकुळे म्हणत आहेत की ही वनजमीन आहे, मला माहीत नव्हतं. मग कशाला तिथे बसला आहात असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदार यादीतील नाव आणि संबंधित मतदान केंद्र शोधण्याची अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार मोबाईल ॲप सुरू केले. या ॲपमध्ये मतदार यादीतील मतदारांचा अनुक्रमांक उपलब्ध करण्याबाबतची विनंती ठाणे महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाला केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आयोगानं मताधिकार ॲपमध्ये ही महत्त्वाची सुधारणा अंमलात आणली आहे. या सुविधेमुळे मतदान प्रक्रिया जलद होण्यास मदत होणार आहे.
या संदर्भात ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आयोगाकडे पत्रव्यवहार करून मतदारांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या होत्या. मताधिकार ॲपवर विधानसभा मतदारसंघ क्रमांक, मतदार यादी भाग क्रमांक, प्रभाग क्रमांक आणि बूथ क्रमांक उपलब्ध असलं तरी मतदारचा यादीतील अनुक्रमांक नसल्यानं मतदान केंद्रांवर मतदान अधिकाऱ्यांना संपूर्ण यादी तपासावी लागणार होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता होती. ही अडचण लक्षात घेऊन आयोगानं ॲपमध्ये मतदाराचा अनुक्रमांक दर्शवण्याची ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे मतदारांना आपलं नाव यादीत पटकन सापडणार असून मतदान अधिकारी क्रमांक 1 यांनाही मतदार शोधण्यास कमी वेळ लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेनं केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार ॲपमध्ये अनुक्रमांक नमूद केल्याबद्दल महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आयोगाचे आभार व्यक्त केलेत. यामुळे मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि सुरळीत पार पाडण्यास मोठी मदत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी 15 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे परिवहन सेवेच्या मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत. 14 ते 15 जानेवारी या कालावधीत परिवहन सेवेच्या सुमारे 75% बसेस निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिणामी ठाणे शहरात 2 दिवस बस सेवा मर्यादित राहणार असल्याचं परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेसाठी 14 आणि 15 जानेवारी रोजी 275 बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे 14 जानेवारी रोजी सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत आणि 15 जानेवारी रोजी सायंकाळी 4 नंतर फक्त 80 ते 85 बसेस शहरातील विविध मार्गांवर चालवण्यात येणार आहेत. परिवहन बसेसची वाहतूक प्रत्येक मार्गावर तुरळक प्रमाणात सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी इतर पर्यायी वाहतुकीचा अवलंब करून परिवहन सेवेत सहकार्य करावे असं आवाहन परिवहनच्या वतीनं करण्यात आलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026साठी 15 जानेवारी रोजी मतदार होणार असून मतदान करण्यासाठी ज्या मतदारांचे यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता राज्य निवडणूक आयोगानं मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले. 12 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहे अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे ते मतदार मतदान केंद्रांवर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील.
जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. फक्त वोटर स्लिपच्या आधारे मतदान करता येणार नाही. वोटर स्लिपसोबत देखील एक ओळखपत्र आवश्यक आहे. एखाद्या मतदारानं मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, परंतु त्याला अद्याप नवीन ओळखपत्र मिळालं नसेल, तर आधीचं ओळखपत्र ग्राह्य धरलं जाईल. मात्र त्या व्यक्तीचं नाव विद्यमान पत्त्यासह मतदार यादीत असणंही आवश्यक आहे.